नमस्कार. नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हिरव्या वाटाण्याची आमटी बनवून बघा. मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही आमटी तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही झणझणीत अशी आमटी तयार होते. 1 वाटी हिरवा वाटाणा आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. तर इथे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला एक टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. एकजीव होईपर्यंत परतवून घेतला म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. 1 चमचा इथे आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि 1.5 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता. तर इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करून झालेला आहे आणि 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण हे मसाले छान परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. मसाल्यामध्ये आपण आता हिंग आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता हिंग परतवून झालेला आहे आणि आपण हिरवा वाटाणा आहे भिजवून घेतलेला तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे आपण पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण मसाल्यावर हिरवा वाटाणा आहे तो आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही हिरव्या वाटाण्याची आमटी बनवून बघा. नेहमी जेवणाचा कंटाळा येतो किंवा नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हिरव्या वाटाण्याची ही आमटी बनवून बघा. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर इथे आता आपण वाटाणे मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळे छान तर्रीदार अशी ही आमटी तयार होते. तर इथे आता वाटाणे शिजण्यापुरता आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे. आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता आमटी ढवळून झालेली आहे. वरून आवडत असल्यास कढीपत्त्याचा वापर करू शकता. 3 ते 4 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत आणि आता वाटाणे आपण छान शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि इथे आपण आता झाकण ठेवून वाटाणे शिजवून घेणार आहोत. वाटाणे शिजवून होईपर्यंत आपण इथे फक्त खोबरं भाजून घेतलेलं आहे लालसर होईपर्यंत आणि खोबरं आता आपण नुसतं वाटून घेणार आहोत. खोबऱ्यामध्ये बाकी काही घेतलेलं नाही आहे. खोबरं भाजून घेतलं आहे. भाजून झाल्यानंतर पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. सुक्या खोबऱ्याचा वापर करा म्हणजे आमटीला चव छान येते. ओलं खोबरं असेल तरीसुद्धा चालेल. तर इथे आता वाटाणे कितपत शिजलेले आहेत ते पाहूया. तर इथे पाहू शकता वाटाणे छान मऊसर असे शिजलेले आहेत आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते आपण आता आमटीमध्ये परतवून घेणार आहोत. आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत. इथे तुम्हाला ह्या आमटीमध्ये जर बटाट्याचा वापर करायचा असेल तर बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी बटाट्याचा वापर न करता फक्त वाटाण्याची आमटी बनवलेली आहे. तर इथे आता आमटी एकदा ढवळून झालेली आहे. आमटी आपण आता 5 ते 6 मिनिटासाठी उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असं स्वाद उतरेल. तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. मीठ टाकल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता 4 ते 5 मिनिटासाठी आपण आमटी उकळून घेणार आहोत. तर इथे आमटी थोडी साधारण घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे. तर इथे आपण आता आमटी छान उकळून घेणार आहोत. आमटीला छान उकळ आलेली आहे. वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबीरीचा वापर करू शकता. तर इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आमटीला छान उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. अतिशय चविष्ट मस्त चमचमीत झणझणीत अशी वाटाण्याची आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.